सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो सॉरी, मी आज गाडीवरच बसल्या बसल्या व्लॉगची सुरुवात करत आहे, कारण की मला आज लेट झालं होतं आवरायला. मी डायरेक्ट ऑफिसला जाताना ब्लॉगची सुरुवात करत आहे. घरी आले आणि मस्तपैकी पहिल्यांदा गुलाबजामुन खाल्ले. मला माहिती आहे मी डायटिंगवर आहे, पण डायटिंग मोडण्यामध्ये गुलाबजामुन आहे ते कसं कंट्रोल करावं, फेवरेट गोष्ट आहे. त्यानंतर आज फरमाईश आली, काकू आम्हाला व्हाईट सॉस पास्ता खायचा आहे. मी तुम्हाला खूप साऱ्या रेसिपी शेअर केल्यात पास्ताच्या. हे एकदम क्लासिक व्हाईट सॉस पास्ता आहे. आपण मस्तपैकी पास्ताला उकळायला ठेवायचा आहे. माझ्याकडे फक्त 2च भाज्या अवेलेबल होत्या, जे की आहे पत्ताकोबी आणि शिमला मिरची. मी त्याला मस्तपैकी कट केलं आणि पहिल्यांदा टाकलेलं आहे बटर, लॉट्स ऑफ बटर. जर लेकरांना बटर टाकलं तर त्यांनी फिनिश करणार आहेत. त्यानंतर आपले जे भाज्या आहेत ना, ते बटरमध्ये मस्तपैकी टाकायचे आहेत आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगते की जास्त पण नाही, थोडंसं क्रंचीनेस असलं ना तर छान होतंय. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मैदा. येस, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे की मैदा टाकायचा आहे. आणि मैदा टाकल्यानंतर आपल्याला प्रमाणानुसार टाकायचं आहे, कारण की मैदा जर टाकलं तर ते जास्त आवळून येते आणि घट्ट आणि सॉसीनेस होते. आणि मी तुम्हाला सांगते, काही लोक काय करतात की मैदा टाकत टाकत दूध टाकतात, जे खूप घट्ट होते दूध टाकल्यानंतर वर मैदा वगैरे. ही एक ट्रिक आहे की बिलकुल तुम्हाला एक पण लम्स होणार नाही, एक पण गाठ होणार नाही. तुम्ही डायरेक्ट जर असं केलात ना, तुम्ही बघा एक सुद्धा गाठ होत नाही. मस्तपैकी एकदम आवळून येते, गाठ गाठ लागत नाही, काही तुकडे तुकडे लागत नाहीत, काहीच लागत नाही. त्यानंतर मी बघा अर्धा पास्ताच बॉईल करते, म्हणजे पूर्णपणे पास्ता बॉईल नाही करत, जेणेकरून त्याचं खुल्लं खुल्लं होते. आणि तुम्ही जर जास्त केलात तर बॉईल त्याला जास्त केलं तर ते जास्त असं ते गाळगाळ होते आणि छान लागत नाही. त्यानंतर सिम्पली जास्त तिखट नाही करायचं आहे, ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायचं आहे. मी वरून थोडंसं मीठ पण टाकते चवीसाठी, कारण की ऑर्गॅनोनं तेवढं फ्लेवर आपल्याला येत आणि आपल्याला फ्लेवरची गरज वाटते त्याच्यामुळं. आणि आता तुम्हाला हे रस्सा दिसत असेल, पण नाही, हे एकदम सॉसी आणि आवळून येते आणि लेकरांसाठी एकदम क्लासिक आहे. माझ्याकडे चीज अवेलेबल नव्हतं म्हणून मी चीज खाते नाही. तुम्ही जर चीज टाकला तर अजून जास्त मस्त. एकदम क्लासिक पास्ता आहे, म्हणजे कुठल्याच लहान लेकराला आवडणार नाही असं होणार नाही, एकदम त्यांनी खातील. आणि आता हळूहळू आवळायला पाणी तयार, म्हणजे दूध घातलं होतं आपण, आणि दूध घातल्यानंतर ना ते आवळायला चालू झालेलं आहे. आणि ते आवळल्यानंतर एवढं घट्ट होते, हो लिटरली एवढंच घट्ट होते, कारण की मैदा पूर्ण दुधाला घट्ट करून घेते. आणि एवढं तर सॉसीनेस पाहिजेच आहे. त्याच्यामुळं तुम्ही काय प्रमाण घेताय ते तुमच्यावर आहे. आणि सगळ्यांना खूप जास्त आवडलं होतं, खूप जास्त टेस्टी झालं होतं. तुम्हाला अजून काही डिटेल पाहिजे असतील तर तुम्ही मला नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की शेअर करेल क्लासिक व्हाईट सॉस पास्ताचं. त्यानंतर पाऊस पडायला लागला, आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे केलो, गप्पा मारल्या, मजा मस्ती केली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, लॉट्स ऑफ लव्ह.